पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, बहु खेचरीचे राण जाता वेळे होय मान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यज्ञावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा एका भूताची उपमा पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला देणारा अभंग एक रूपक तयार करतात आणि त्या रूपकाच्या माध्यमातून एक भूताची उपमा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याला देतात। असा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला। विठ्ठल विठ्ठल राहू देऊ का काढू आता हे? खरं तरी तुमचं प्रेम आहे, पण मला बोलायला दम लागायला लागला बघा आता, त्यामुळे काढावंच लागणार आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे। आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अतक सहकार्यानं सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य नामसप्ताहाचं आयोजन नियोजन, नामसप्ताहातली भागवत भगवंताची सेवा माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आपण ग्रामस्थ मंडळींनी सुपूर्त केली। आज खरं तर कथेचा 6ष्टम दिवस होता आणि अगदी आपण थकलेले शिन भागलेले मंडळी आहात, कारण आज काय होतं देवाचं एवढे सिरियसली एवढं सुरुवातीपासून तरी नका बसू बाबा, मला टेन्शन येतं बरं असे लोक कीर्तनाला बसल्यावर। हे सगळे सिरियस हॉस्पिटलमध्ये असतात, तिथं बसलात ताईटपीठ बसा, बोललेल्या प्रश्नाचे हो नाही काहीतरी उत्तर देत चला, न जाणं मला असं वाटू नये की मी श्रद्धांजली अर्पण करून निघून जावं की काय। त्यामुळे अगदी प्रसन्न बसा, मी फार वेळ तुमच्याकडून घेणार नाही, मलाही माहिती, कारण तुमच्यापेक्षा मी जास्त थकलेली आणि मी कधी सप्ताहाच्या ठिकाणी कीर्तन घेत नाही, कारण आपलं कथा करूनच आम्ही वैतागलेलो राहतो, त्याच्यात पुन्हा 2 तास कीर्तन। पण आता आमचा ज्ञानोदादा ऐकायलाच तयार नाही, एक तरी तारीख तुमची फल, त्यांनी मला सुरुवातीलाच तारीख घेताना सांगितलं फक्त अर्धाच तास कीर्तन कर। कुठे गेले ते ज्ञानोदादा? हा चालेल ना? म्हणजे मला खाली फक्त 20 मिनिटं माझ्याकडे बाकी। आता बरोबर 10:30 वाजले, 10:15 झाले आणि तसं पाहिलं तर 10ला कीर्तन चालू झालंय, नियमानं 2 तास झालं पाहिजे, हरकत नाही, मी 10 ते 12 ही कीर्तन करेल, पण 12च्या पुढे जर माझ्या घड्याळाचा काटा गेला नाही, बसलेले लोक म्हणतील ताई मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की हा हेही प्रमाण पाठ आहे त्यांची, अशी अवस्था व्हायला नको म्हणून फार वेळ नाही, अगदी अर्धा-पाऊण तास या अभंगावरती विसरू चिंतन करणारे, फक्त चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका। आज खरं तर काय होतं कथेमध्ये, देवाचं लग्न म्हटलं की आपल्याला माहिती किती धांदल, किती धावपळ, किती थकवा राहतो, पण अगदी आज इथं काही सर्वसामान्य जीवाचं लग्न नव्हतं, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माचा विवाह सोहळा आपण सगळं हिप्परगा माळकर मंडळींनी संपन्न केला आणि हा आनंद उत्सव घेण्यासाठी पंचक्रोशीतले आलेले वारकरी सुद्धा होते। आनंदानं सगळेजण गात होते, नाचत होते, प्रेमानं म्हणत होते काय, या हिप्परगा गावात हो, या हिप्परगा गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं सोन्याचं बाशिंग ललगण देवाचं लागतं, सोन्याचं बाशिंग ललगण देवाचं लागतं, सर्वांनी जय हो।
मध्ये हा सोहळा अनुभवला. सगळ्यांनी अगदी गोड नृत्य केलं. आपण सगळे थकलेली मंडळी जरी असली, मी वेळ जास्त घेणार नाही बरं, खरंच अर्धा पाऊण तासामध्ये सेवा समाप्त करणार आहे. पण आजच्या हरिकीर्तनासाठी आपण सगळे ग्रामवासी, हिप्परगा माळकर, पंचकृषीतील वारकरी उपस्थित असालच. पण आज विशेषतः माझ्यावरती नितांत शुद्ध प्रेम ज्या मंडळीचं आहे ते माझे राहेरकर मंडळी. आज त्यांच्या 2 गाड्या भरून आल्या. त्यांना म्हटलं होतं दुपारच्या कथेलाच या, ते म्हटले ताई थोडंसं कामकाजामुळे सगळ्यांना निघणं शक्य होणार नाही, त्यामुळे आम्ही रात्रीच्याला कीर्तनाला नक्की येणार आहे. आता तुम्ही आनंद घेऊन तृप्त जरी झालेले असले पण त्यांची तृप्ती बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी मला 5-10 मिनटं इकडं तिकडं करावं लागणार आहे. पण खरं भेटही आमची फार महत्त्वाची, कारण आता 2-2.5 वर्ष झाले. काल मी सहज राहेरला गेले, कळालं ज्या मंडळीला जवळपास 100-150 लोक दर्शनासाठी आलेले होते. आणि मी तुम्हाला एक अभिमानानं नाही पण स्वाभिमानानं नक्की सांगेल बरं, असं काही नाही. त्यांचं आमचं तुमचं आमचं जे नातं आहे ते रक्ताचं नाही, पण आपलं जे नातं आहे ते भक्तीचं नातं आहे. एक वेळेला रक्ताचं नातं दगा देऊ शकतं, पण भक्तीचं नातं मात्र कधीच दगा देत नाही. हे परमार्थिक प्रेम स्नेह आहे आणि हा सदैव जिवंत राहणार आहे. अगदी या राहेरकर मंडळीच्या प्रेमाचा अनुभव आम्ही सातत्यानं करत आलो. 4-5-2 वर्ष माझी कथा झाली, 1 वर्ष कीर्तन झालं. आणि वस्तुतः आता हमेशा कीर्तनच व्हावं, कथा व्हावे आमचा अट्टहास नसतो, पण चला कधीतरी कुठेही पंचकृषीमध्ये कीर्तन असले की आमचे राहेरकर मंडळी नेहमी उपस्थित असते. आणि खरं तर विशेष अग्रगण्य बरं का तिरुपती दादा, आमचे तरुण बांधव फार अग्रगण्य आहे राहेरचे. मी तुमच्या गावामध्ये त्यांचं कौतुक करते, कारण खरंच कौतुक करण्यास लायक आमचे सगळे बांधव आहेत. नामसप्ताहासाठी 1.5 महिना एवढे सायास प्रयास करतात हे माझे भावंड, खूप सायास प्रयास. मी आजपर्यंत एवढे कथा कीर्तनाच्या माध्यमातून मी गावं फिरले, पण राहेरकर सारखे पोरं अगदी सगळे निर्व्यसनी, बरं एक सुद्धा व्यसन करून मंडपात येणार नाही, एवढी शिस्त त्या राहेर गावामध्ये आहे. हा राजकारणाच्या बाबतीतही तितकंच अग्रेसर आहे, पण गावचा सप्ताह असला की राजकारण, समाज, पार्ट्या हे सगळं काही सोडायचं. हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये हनुमंत माझा आणि आम्ही हनुमंतरायाचे आहे एवढाच भाव ठेवून खरं तर हे मंडळी एकत्र येतात. सातत्यानं आगळे वेगळे कार्यक्रम पंचकृषीमध्ये खरं तर राहेरकरांचं नाव आहे बरं. आणि म्हणून माझे सगळे, मी त्यांच्या समोर कौतुक करते अशातला भाग नाही. मी कुठेही कीर्तनाला गेले की या सगळ्या भावंडांचं, राहेरकर मंडळीचं, कारण खूप आमचं परमार्थिक नाळ जुडलेलं आहे. आता तुम्ही त्या राहेरमध्ये एवढे लेकराला, कारण मी 2-4 जणांना म्हणलं मला ओळखलं का रे, ते एवढे 4-5 वर्षाची लेकरं म्हणले हो तुम्ही आरती ताई आहेत म्हणे. आणि त्यांच्या गावामध्ये आईबापाने जर सांगितलं कीर्तन ऐकायचं कुणाचं, ते म्हणत असतात आरती ताईचं लावायचं, म्हणजे एवढं प्रेम. आणि माझे हे सगळेच राहेरकर खरं तर ब्राह्मण मंडळी असते. आमची प्रिया दिदी, त्यांच्याबरोबर आलेल्या आमच्या बहिणी, चेअरमन भाऊच्या पत्नी, प्रिया दिदीची आई खरं तर इकडं बाबा आहेत आमचे, काल आमचे ते ब्राह्मण काका आहेत. खूप परमार्थप्रेमी मंडळी आहे आणि आमचे चेअरमन भाऊ आहे, सगळेच. बरं आता मला माहिती या स्थानावरून एकाचं घेतलं की एकाचं नक्कीच राहून जाणार आहे, पण माझ्या सगळे राहेरकर पंचकृषीतील वारकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. या ठिकाणी आपण उपस्थित आहात, तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन. आज या नामसप्ताहाचं आयोजन नियोजन अत्यंत सुंदर आहे, वेळ मात्र माझ्याकडे फार कमी. आज कीर्तनाला विशेष ज्यांची उपस्थिती आहे आमचे दुगावचे बाबा आहेत. बाबांच्याकडे माझी सेवा झाली भागवत कथेची 1 वर्ष. याही वर्षी आग्रह होता, पण आता चला काही पार्ट्या असतात गावोगावी, त्यांना वाटतं आमच्या वतीचं, आम्हाला यांना वाटतं आमच्या वतीचं, पण ते कधीतरी नाही जुळत. पण असू द्या, प्रेम परमार्थिक आमचं आजही जिवंत आहे. आदरणीय बाबा आहेत, बाबांचा मला 1-2 महिन्यातून कॉल चालू राहतो, पण इथं आहे मला माहिती नव्हतं. सहज त्या दिवशी बाबांचं दर्शन झालं. आदरणीय बाबा आहे आमचे कुलकर्णी दादांचे पिताश्री आहेत, बाजूचे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपल्या नामसप्ताहासाठी सेवेसाठी. दादा नाव काय हो? महादेव महाराज पांचाळ आहेत. बाजूचे आमचे आता ज्यांनी प्रथमतः चाल गायली, सांगा माधवजीच आहेत. वा, आमचे चोपदारजी काका आहेत. भिवू नकोस मी तुझ्या, कारण माझ्या हातात काय आहे, चोप आहे. पण काही चोपदार मी पाहिले बरं गावोगावी, ती चोप घेऊन नुसतीच उभा राहते. ती एकमेकाला एक हाणू मारू बडबड करू दे, काही करीत नाही बाबा. त्यांना भीती राहते ना. बरं तर बरं, नाही तर लेकरा आपला चोप घेऊन आपल्याला चोपायला बसले, त्यापेक्षा आपण गप राहिलेलं बरं. पण आमच्या चोपदारजींची मनोभावे सेवा आहे. माझ्या बरोबर आलेली आमची मुक्ताई आहे, आमची ज्ञानूदादा आहे. आधी करून आपण समस्त वारकरी विनेकरी बाबा आहे.
आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी क्लिअर पोहोचवणारे आमचे साऊंड सिस्टीम दादा आहे. वा, खरं तर त्यांना सुद्धा मनातून द्यावे तितके धन्यवाद, कारण एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे. अगदी आमची कुठलीच तक्रार 7 दिवस त्यांना नसते बरं. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या साऊंड सिस्टीम वाल्याला दादांनाही धन्यवाद. इकडं पाहायला गेलं तर आमचे सिंतवादक दादाश्री दादा दादाच नाव आहे ना तुमचं? बाळकृष्णजी. बरं, बाळू काय बाळकृष्णजी काही एकच आहे बरं का दादा. पण आमचे सिंतवादक दादाश्री आहेत खरंच फार गोड, अतिशय सोज्वळ सुंदर व्यक्तिमत्व. कथा कीर्तनाच्या माध्यमातून फार कलाकार भेटतात, पण नम्रता, जिव्हाळा, प्रेम, काही काही कलाकारामध्ये एक आत्मीयता, नवे खरं तर परमार्थाप्रती असणारं प्रेम काही काही कलाकारामध्ये बघायला भेटतं. त्यामध्ये आमचे झाकीवाले विशाल दादा आहेत. पुन्हा ढोलक वाजवणारे, कुठलीच तक्रार नाही बरं. 7 दिवसामध्ये राहील तशा पद्धतीनं थोडं मागं पुढं झालं की सहजपणे कॉल करून सांगत असतात. पण अगदी मनातून सेवा करणारे हे सगळे मंडळी आहे. आमचे बाळकृष्ण जे आहे, तब्येत बरी नव्हती, म्हणलं दादा थोडासा स्वराचा प्रॉब्लेम येता का, तेही आज आनंदानं सेवेसाठी आहे. आणि इकडे पाहिलं तर आमचे मृदुंगाचार्य दादा, इथलेच आहे का तुम्ही? कुठून आले? आजच आले का रोजच येतात? रोज. क्या बात आहे. अतिशय गोड सोज्वळ सुंदर वाजवणं आहे बरं. काय नाव आहे? विश्वेश्वर महाराज. विश्वेश्वर जोशी. वा, अतिशय सुंदर. अगदी मृदुंग वाजवता वाजवता घामाघूम झाले होते बरं. शर्ट सुद्धा ओला झाला होता, एवढं गोड वाजवणं बरं का. पण दादा घाम आलेला कधी पुसायचा नाही, तो तसाच ठेवायचा, कारण या लोकांना कळालं पाहिजे पैसा कशाचा आहे, घामाचा आहे हे कळालं पाहिजे. पण अगदी आमच्या बोटात तर त्यांच्या बोटात आहे, एवढी मनोभावे सेवा आहे. आणि विशेषतः हा कार्यक्रम आपण पुनश्च झाल्यानंतर चॅनलला बघू शकणार आहे. ते आमचे नादब्रह्म चॅनलचे मालक दादाश्री आहेत, तुम्हालाही धन्यवाद. आधी करून मी समस्त ग्रामवासियांना धन्यवाद देईल. एवढं गोड आयोजन आपण आपल्या माळ राणामध्ये हिप्परगा गावामध्ये केलं. खरंच अगदी छोटंसं गाव आहे, पण आपल्या गावाला शोभेल एवढं गोड आयोजन नियोजन. आणि मी नेहमी सांगत आले तुम्हाला, आपण सेवा करतो आहे ना, ही कुणाला कळावी म्हणून करूच नाही. आणि कशा पद्धतीनं करतोय, किती प्रेमानं, किती तन्मयतेनं ही सेवा करतोय, याची नोंद ग्रामस्थ मंडळीकडे असो अथवा नसो, पण जे मारुतीराय साक्षात विराजमान आहेत, पांडुरंग परमात्मा आपल्या ग्रामवासी या स्थानावरती विराजमान आहेत, त्यांना मात्र आपली सेवा नक्की करणार. कारण कोण एक माहिती का, मारुतीरायांचं कार्य साधं नाहीये. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ मेरे हनुमान के लिए। सगळ्यांनी आजूबाजूच्या माझ्या समोरच्या सगळ्यांनी एक साथ टाळी.
माझ्या हनुमंतरायानं ज्यांची आयुष्यभर सेवा केली, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हा अधिकार माझ्या मारुतीरायांचा आहे आणि म्हणून साक्षात भगवंत आपल्या सेवेची दखल घेतोय. माझे मारुतीराया सेवेची दखल घेतात, म्हणून त्यांना स्मरून आपल्याला सेवा करायची. आपण सगळे ग्रामवासी अत्यंत मनाभावानं प्रेमानं या स्थानावरती मारुतीरायाची नामसप्ताहाची सेवा करत आहात. अशीच नामसप्ताहाची सेवा तुम्हा वारकऱ्यांकडून घडो मी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करते. सातत्याने तुमच्या गावामध्ये येऊन आम्ही ही भागवताची सेवा करतो आहे. मला वाटतं मागच्या वर्षी माझी काही सेवा झाली नाही, पण या वर्षी आग्रहानं मला तुम्ही आमंत्रित केलं आणि मला खरंच तुमचा आनंद उत्साह बघवला की मला सगळ्या या मंडळींनी स्टेटस ठेवलेले स्क्रीनशॉट पाठवले होते. आरतीताई तुमच्या आमच्या गावाला कथा आहे. जवळपास 50-100 लेकरांचे स्टेटस होते की या वर्षी आरतीताईंची कथा आपल्या गावात होणार. हे तुमचं आमच्यावरती असणारं प्रेम आहे. पण एकच सांगेल, या मारुतीरायाच्या पवित्र दरबारामध्ये नामसप्ताह करत असताना राजकारण, एकमेकाप्रती द्वेष, हे सगळं काही सोडायचं. गावाच्या वेशीवरती, गावाच्या बाहेर, आणि नामसप्ताह आला की पवित्र हनुमंतरायांचं आपल्या गावामध्ये स्थान आहे. त्या मारुतीरायाची आयुष्यभर आपण संसाराची सेवा करतो की नाही? बोला बोला, करतो की नाही दादा, काका, बाबा? आयुष्यभर आपण, वर्षभर आपल्या संसाराची सेवा करतो. संसारातले फक्त 10 ते 12 दिवस आपल्या नामसप्ताहाच्या सेवेसाठी आपल्याला द्यायचे आणि आपलं ते कर्तव्य आहे. आपण ती सेवा दिली पाहिजे आणि मनाभावातून. कधी कधी लोक खोचून जातात, नाही होता येतो मला असं म्हटलं, मी चांगलं करतोय तुम्हाला तसा बोलतो. जाऊ द्या, कुणाच्या बोलणं. मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगून गेले होते, सप्ताह काही गावोगावी बंद पडतात, वातावरण थोडंसं विस्कळीत होतं, नियोजन कुठंतरी कमी पडतात, लोक एकमेकाला दोष देत राहतात. नाही यानं याच्यात खाल्ले, त्यानं त्याच्यात खाल्ले. मी नेहमी सांगत असते, खाणारे खात राहतील, त्यांना त्याचं पाप भोगावं लागणार आहे. पण आपण बोलून कुणाचं पाप आपल्या माती मात्र, कारण आपल्याला माहिती नसतं, कुणीतरी बोललं म्हणून आपण बोलणारे असतो. खाणारे भगवंत त्यांना बघून घेईल, पण आपण निष्ठेनं, श्रद्धेनं, प्रेमानं कुणाचं बोलणं आपल्या, अरे संतांना फार त्रास झाला, तितका त्रास तर आपल्याला समाज, आणि आपण सहनही करू शकत नाही. त्यामुळं समाजाचं बोलणं कधी मनावर घेऊन आपल्या सप्ताहाचं वातावरण विस्कळीत मात्र कधी राहावं. खरं तर हिप्परगाकर मंडळी, कधी विस्कळीत होऊ देऊ नका. आणि म्हणून उत्साही मंडळी आहात. मी पुन्हा ऐकून सांगते असं नाही बरं, एक तुम्हाला मोलाचा संदेश देते आहे या कीर्तनाच्या माध्यमातून. असो, सुंदरचं आयोजन आहे. माझ्या माय माऊल्या तर अगदी उत्साहानं, पण मला आज आमच्या माऊल्या दररोज कथेला त्यांचाच मंडप निम्म्याच्या पुढं भरलेला असतो. पुरुष मंडळींना दिनचर्याचे कामं असतात, पण रात्रीच्या वेळेला बरेच पुरुष मंडळी आहे. मी असं गृहीत धरू का तिकडे बसलेले सगळे कमरावाले, गुडघ्यावाले आहे? धरू का? बरं, असू द्या. आता तुम्हाला पुढं घ्यायला माझ्याकडे तितका वेळही नाही, पण कीर्तनाचे ही नियम नाहीत बरं आस्ता व्यस्त बसणं. हा, ज्याला कमरेचा, गुडघ्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी खरं आम्ही मान्य करू शकतो, पण तुमचे हातपाय चांगले असताना सुद्धा तुम्ही त्या स्थानावरती बसलात हे चुकीचं आहे. पण असू द्या, तुम्ही ज्याही स्थानावरती आहेत त्या स्थानावरती बसा, पण सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल महाराज या अभंगामध्ये एक रूपक तयार करतात बरं बाबा. ते एका भूताचं आणि भूताची उपमा पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला देतात. लक्ष देऊन ऐका. वस्तुतः एखादी उपमा जर एखाद्या वस्तूला द्यायची असेल तर स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म या 4 गोष्टी कुठंतरी सारख्या असल्या पाहिजे. नाही तर काही लोक आजकाल कुणालाही कशाही पद्धतीने उपमा देतात. एखाद्या माणसानं जर एखाद्या माणसाला बिडी पाजली ना, साधी बिडी, तरी तो त्या माणसाला म्हणत असतो तुमच्यासारखा कर्ण नाही ब. अरे तू बिडी कुठं, ती कर्ण कुठं? अशी कोणती उपमा कुणालाही देऊ नये. पण एक पवित्र सोज्वळ गाव आहे, गावाच्या चौका वाड्या, खरं तर एका आपण तुमच्याकडे काय म्हटलं जाईल, गावाचा जो मेन ओटा असतो त्या ओट्यावरती बसलेला होता आणि रस्ता बाजूनं लगतच होता. जाता जाता बाहेर गावचा आलेला माणूस आणि त्याची चर्चा चालली. तुम्ही लक्ष द्या बरं, तरच माझं उदाहरण तुम्हाला कळेल. दोघांची चर्चा चालू असताना या व्यक्तीनं, चर्चा चालू आहे तेवढ्याच समोरून एक व्यक्ती चालला. आता हा बाहेरून आलेला व्यक्ती याच्या काय परिचित नव्हता, पण ते बसलेल्याच त्याचा रामराम झाला. मी यांना पाठीमागून विचारलं, ते तुम्हाला आता बोलून गेले ते कोण आहे तुमच्या गावातले? त्यांनी सांगितलं तो समोर गेला तो का? तो आमच्या गावातला देव माणूस.
बाबा माणसं कुठं देव असतात का? हा, भगवंत आपल्या प्रत्येकामध्ये विराजमान आहे. देव नसतो माणूस, पण तो सहज म्हणला तो आमच्या गावातला देव माणूस. का बरं म्हटला? कारण काही काही माणसामध्ये देवासारखे गुण असतात, त्यामुळे ती उपमा त्यांना दिली जाते. पुन्हा चर्चा चालू असताना बाजूने पुन्हा एक माणूस चला, अहो तो कोण आहे? तो म्हटला ते तर आमच्या गावचं जनावरच आहे. आता माणूस जनावर नसतं, पण कुठले तरी गुण असल्याशिवाय माणसाला तो जनावर म्हटला नाही. आणि काही काहीच वर्तन खरंच जनावरासारखं असतं बरं. काही काही लोक आचे कोचे खवतीन घरी येते आणि शेतात जाय, मिरच्यात जाय, लसणात जाय, कान तसेच पाय भरलेले घेऊन घरी येतात. बायकोला म्हणतो वाढ जेवायला. आता बायको म्हणते अहो आंघोळ, तुम्हाला का लय बामणाची का तू, चल वाढ जेवायला. ते भरलेल्या पायानं भाकर खात. बायको म्हणते अहो आता आंघोळ करा. ते भाकर खाल्ल्यावर म्हणतं घी डबडं इकडं. आता मग डबडं भरून बाहेर देशाला जातं. म्हणजे याच्यापेक्षा जनावर कमी काही काही असे वागत असतात बरं. पुन्हा चर्चा चालू आहे. त्यांच्या पलीकडून पुन्हा एक माणूस चला, अहो तो कोण आहे? अरे तो तर रावण आहे बा आमच्या गावाचा. म्हणजे तो आती खाणारा होता, आती त्या ठिकाणी लोभ करणारा होता. तसं माणसाला रावणाची उपमा देणं हे चुकीचं आहे बरं. रावणाचा जर विचार केला, रावण एवढा बलाढ्यशाली, विचार जर केला तर खरंच रावण एवढा बलाढ्यशाली, अरे एवढा भाविक आहे. हनुमंत खरं तर भगवान शिवजीचं जे स्तोत्र आहे, शिवस्तोत्र, त्यानं लिहिलं जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंबिलंबितं भुजंग तुंगमाली डमड्डमड्डमं निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडव तनोत्तुन शिव शिव. म्हणजे एवढे अवघड श्लोक, पण ते जे शिवस्तोत्र आहे ते रावणानं लिहिलं. रावण तसा फार बलाढ्यशाली आहे. रावणानं प्रतिज्ञा केल्या होत्या, स्वर्गाला जायला शिडी लावील, समुद्राचं पाणी गोड करील, देव बंदी खाण्यात ठेवील. एवढ्या रावणानं प्रतिज्ञा केल्या, पण रावणाच्या प्रतिज्ञा चुकीच्या आहे. आता त्यानं जर स्वर्गाला जायला शिडी लावली असती तर पुरुष मंडळी खरं सांगा बरं, स्वर्गाला जायला जर रावणानं शिडी लावली असती तर आमचे हे सगळे पेताडे मंडळी वरती गेले असते आणि आमचे महाराज लोक इकडे येड्या बाबांनी फिरले असते. बरोबर आहे की नाही बाबा? त्याची ही प्रतिज्ञा चुकीची. त्यानं दुसरी प्रतिज्ञा केली होती, मी सोन्याला सुगंध आणलेला. आता त्यानं जर सोन्याला सुगंध आणला असता तर या चोट्याला सोनं कुठं ठेवलं सांगायची गरज पडली असती का? वासानं गेले असते आणि पेट्या फोडल्या असत्या. त्याची ही प्रतिज्ञा चुकीची. त्याची तिसरी प्रतिज्ञा होती, मी समुद्राचं पाणी गोड करील. आता त्यानं जर समुद्राचं पाणी गोड केलं असतं तर भाजीमध्ये जे मीठ टाकून खातो जोशी बाबा, ते कशाचं तयार केलं असतं? म्हणजे आता या दिवसात ज्याला लई घाम येतो ना, त्याच्या संग अशा वाट्या घेऊन फिरावं लागलं असतं. म्हणलो असतो याच्यात टाक, आम्हाला रात्री वरणात टाकून खायचंय. काय वांग्याची भाजी का? वांग्याची का वरण? तुमच्याकडे वांगे जरा जास्त आहे का इकडे? हे परग्याकडे जास्त आहे का? लई वांगे खाल्ले बाबा तुमच्या गावात. आमचे कलाकार पोरं म्हटले, एक जणाची वांगे येतो म्हणला, आता गेलो कीच घरचे वांगे उपटून टाकतो म्हणे. मी म्हणलं एवढं कोण वैतागला, सकाळी वांग संध्याकाळी चांगलं करतात बरं, मी काही नाव नाही ठेवते. लईच वांगे झाले हो, सकाळी वांग संध्याकाळी वांग. सकाळी एका माऊलीनं चांगल्या भाज्या केल्या, म्हणलं आज बदल झाला. बरं झालं म्हटलं वांगे. ते म्हटलं मी अरे तुला नाही खायचे तर नको खाऊ, पण घरच्याला ते म्हणला नाही नाही 6 महिन्याचं एक खटी खाऊन घेतील म्हणे मी 8 दिवसामध्ये. परंतु असो, विठ्ठल विठ्ठल. आपण ना विठोबा रुक्माईला सत्कार करू. 5-10 मिनिटं थांबा. आता थोड्या वेळातच कीर्तन संपवणार आहे मी. आपल्याकडं वरणात टाकून खायला ते वरणा बरोबर किलो एखाद्या घाम येणाऱ्या माणसाबरोबर आपल्याला वाटे घेऊन फिरावं लागलं असतं बरं. याच्याविषयी सांगत होती. म्हणजे ही प्रतिज्ञा चुकीची. त्या रावणानं आणखी एक प्रतिज्ञा केली होती, स्वर्गाला जायला शिडी लावील, समुद्राचं पाणी गोड करील, सोन्याला सुगंध आणेल. रावणाच्या प्रतिज्ञा चुकीच्या आहे. पण माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारांनी एक प्रतिज्ञा केली होती. कोणती? की अवघाची संसार सुखाचा करीण, अवघाची संसार सुखाचा करीण.
माझ्या विश्व माऊली ज्ञानोबराची प्रार्थना होती काय, अवघाची त्यांनी माझा नाही म्हटलं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लुलुकी जाईन गे ताया पंढरपुरा जाईन गे ताया पंढरपुरा. माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांची प्रार्थना. अवघाचे संसार सुखाचा करीन. रावणाची प्रतिज्ञा चुकीची. रावण फार बलाढ्यशाली होता. रावणाला 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू, एकटपट्ट्याचं सैन्य होतं बाबा. आणि रावण जर कधी इलेक्शनला उभं राहिला बरं का पांचाळ दादा, तो पडतच नव्हता. कारण बोगस हाणायचं कोणाला, सारे त्याच्या घरी रोज जेवायला. त्यामुळे रावण बलाढ्यशाली फार आहे. पण रावणाची उपमा माणसाला देणं हे चुकीचं आहे. मी कशासाठी सांगत होते, रावण बलाढ्यशाली, पण लोक रावणाची उपमा माणसाला देतात बरं. पण रावणाच्या ज्या चरित्राचा आपण विचार केला ना, रावण एक वेळेला सीताजीला घेऊन अशोक वाटिकेमध्ये आला. तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं आणि रात्रीच्या वेळेला आराम करण्यासाठी गेला. झोपायला गेल्याबरोबर मंदोदरी आपलं घरकाम आटपून आली आणि रावणाच्या उशाखाली हात घालून रावणाला उठवू लागली. उठा उठा मालक उठा. त्यांना सांगितलं बोल काय काम आहे, माझा एक प्रश्न तुम्हाला आहे. तो उठून बसला. मंदोदरे एक काय 10 विचार, कारण तुझं माझं जे नातं आहे ते कोणतं आहे, पती पत्नीच आहे, तुला काय विचारायचं ते विचार. मंदोदरीने दुसरा प्रश्न केला, स्वामी तुम्ही माझ्याशी खरं बोलणार का. तो म्हणला हे बघ मंदोदरे, कधी मी तुला खरं बोललो असेल, कधी खोटं बोललो असेल, पण आज मात्र मी तुला खरं बोलणार. कारण का, आणि आज एकादशी. म्हणजे रावण सुद्धा एकादशीला खोटं बोलत बोला खोटं बोलत, काही काहीचं खोटं बोलल्याशिवाय दिवस सुरू होत नाही बरं. काही काहीचा तर असा व्यवहार असतो, याला हात त्याला लात, साऱ्याला बरोबरच म्हणणार, कोणाचंच काम करणार नाही. अशी काही काही समाजामध्ये माणसं. पण रावण मात्र खोटं बोलला नाही. तो म्हणला मंदोदरी मी तुला आज खरं बोलणार. मग तिनं पहिला प्रश्न केला बरं रावणाला. त्याच्यानंतर खरं बोलणार म्हटलं, रावण महाराज मला प्रश्नाचं उत्तर खरं अपेक्षित आहे, तुम्हाला बायका किती. आता तो म्हणला मंदोदरी तुला माहिती नाही. ती म्हणे मला काय माहिती नाही, मला टोटली एकखटी खरं सांगा तुम्हाला बायका किती. तो रावण काय म्हणला, म्हणे रे मंदोदरे मला एकूण सगळ्या ज्या बायका आहेत त्या 80,000. 80,000 ऐकलं आणि तिने अशी जोरात टाळी वाजवली, जोरानं हसली. तो म्हणला अगं दुसरी घरात आली की भांडणं होतात, आणि तुला 80,000 सांगितलं तरी तुला आनंद वाटला आणि तू हसायला लागली मंदोदरे. ती म्हणली रावण महाराज तुम्ही मला खरं बोलन म्हणले, खरंच बोलले म्हणून याचा मला आनंद वाटला. मग का हो, तुम्हाला जर 80,000 बायका आहेत, मग या 80,000 पैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती. त्यानं सांगितलं ह्या सगळ्या माझ्या आवडत्या. येडी वाकडी करायला मी काय पेतर थोडी म्हणलं, सगळ्या माझ्या आवडीच्या आहे. मग का हो रावण महाराज, या सगळ्या जरी तुम्हाला जर आवडतात तर मग तरी सुद्धा तुम्ही सीताजीला का घेऊ. हा प्रश्न मोलाचा विचारलं बघ मंदोदरी. तुम्ही तरी सुद्धा सीताला घेऊन का आलात, हा प्रश्न खरंच मोलाचा विचारला. ऐक ना, मला ह्या सगळ्या आवडल्या, पण जानकी सीताजी मला मनातून आवडली. मग तिनं पुढचा प्रश्न केला, हे बघा आवडणे पटण्याविषयी कधी होतो. मुलगाही म्हटलं पाहिजे मला मुलगी पास आहे, मुलगीही म्हटली पाहिजे मला बोला ना मला मुलगा पास आहे, तेव्हा आवडणे आणि पटणे विषय होतो. नाही तर काही काही मुलं ह्या गावात जाय पोरगी पास नाही, त्या गावात जाय पोरगी पास नाही. पण आता थोडी परिस्थिती कठीण आहे बरं. आता पहिले गाणी नुसते म्हणायची नाही, आता अंमलात आणायची. हुंडा नको मामा फक्त, आता पुरीच राहिले नाही. एका पोराचं मला त्या पंढरपूरला, म्हणजे आमच्या औरंगाबाद तालुक्यामध्ये एक वाळूज पंढरपूर म्हणून आहे, एका दादाचा मला फोन आला. म्हणला आरतीताई माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. म्हणलं बोलणार आहे दादा. तिरुपती दादा तुम्हाला काय म्हणलं माहिती का. तो म्हणला ताई अहो माझं वय ना आता 35 वर्ष आहे बघा, आणि माझं लग्नच होईना हो. असा कोणचा ग्रंथ वाचू म्हणे मा लवकर लग्न होईल. मी तर ते फोन ठेवून आधी हसूच लागले बरं. म्हटलं बाबा आता असा कोणचा ग्रंथ सांगू भाऊ की तुझं लवकर लग्न होईल. आता पोरांच्या बाबतीत फार कठीण झालं. पण पूर्वीचा काळ थोडासा पोरी जास्त असायच्या, पोरं कमी असायचे, त्यामुळे चिंता. पण आता मात्र पोरी राहिल्याच नाही, आणि असल्या तरी पुरी फार शिकल्या. आमचे पोरं फार झालं तर 10वी 12वी,
पण आमची मुलगी ग्रॅज्युएट पूर्ण इंजिनियर झाली, फार शिक्षण, यांनी डिग्र्या केल्या आणि त्यामुळे तितके शिकलेले लेवलचे पोरं काय भेटे ना. पुरी शिकलेल्या फार आहे, पुरी नाही असं नाही, पुरी आहे पण पुरी शिकल्या. पण एका गावात मी कीर्तनाला गेले 10-12 वर्षापूर्वी, ते पोरग घरचं त्यानं आतापर्यंत 50 पुरी पाहिल्या होत्या, त्याचं लग्नच करीना ते. त्याची माय मला म्हणली, ताई सांगा ना तुमच्या भाषेत, हे पोरग ह्या गावात जाय पोरगी पास नाही, त्या गावात जाय पोरगी पास नाही, तुमच्या भाषेत जरा त्याला समजून सांगा. ते पोरग माझ्याकडं, मी त्याला बोलू लागले, म्हणलं का रे दादा तुला काही लाज नाही वाटत का, याचे त्याचे लेकरं 50 बाऱ्या पाहिलं. तो मला होत आहे, तुम्ही बोलले ना, आता गेलो कीच पोरगी पास करतो आणि त्याच पोरी बरोबर लग्न करतो. पोरगी पाहायला गेला आणि पुरीच्या बापाला म्हणला, मामा मला तुमची पोरगी आता पसंत आहे. पुरीचा बाप पुरीच्या आईकडे गेला, म्हणला अरे आज जे पाहुणे आपल्या ताईडीला पाहायला आले त्याला आपली पोरगी पसंत आहे. पुरीची माई म्हणली मला नाही द्यायची. मूर्ख आहेस का म्हणले, आपल्या पुरीला पोरग पाहायला आलं तू म्हणती मला नाही द्यायची, कमून नाही द्यायची. तिने सांगितली सुरुवातीला मलाच पाहायला आलत, म्हणजे एवढ्या दिवसापासून पुरी पाहत होत. परंतु रावणाला विचारला, हो तुम्हाला ह्या सगळ्या जर आवडल्या तर मग तुम्ही जानकीला का घेऊन आले. त्या सांगितलं ती मला मनातून आवडली. मग का हो, तुम्ही जर तिला आणायला गेले त्यावेळेला दोघच होते, बरोबर आहे. हो बरोबर आहे. आकाश मार्गाने येत होते त्याही वेळेला दोघच होते, बरोबर आहे. हो बरोबर आहे. मग का हो रावण महाराज, त्याच वेळेला तुमच्या मनामध्ये काही काम वासना, वाईट वासना होती, त्यावेळेला तुम्ही पूर्ण का करून घेतली नाही. हे शब्द उच्चारल्याबरोबर रावणाच्या डोळ्यात रक्त उतरले. बघ मंदोदरी, अशा हलकट प्रश्न मला तू आता याच्या पुढे कधी विचारायचे नाही. अगं तिला मी आणायला गेलो त्यावेळेला दोघं होतो हे खरंय, आकाश मार्गाने येत होतो त्याही वेळेला दोघच होतो हेही खरंय. पण ज्या वेळेला मी तिच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरिता गेलो त्यावेळेला मी शब्द वापरला होता, माय भिक्षा दो, आणि तो माय शब्द माझ्या अंतकरणात बिंबलेला आहे. मी तिला कधीच स्पर्श करू शकत नाही. हे माझ्या रावणाचं चरित्र. त्यामुळे रावणाची उपमा माणसाला देणं म्हणजे चुकीच आहे. आणि म्हणून वस्तू, स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म या 4 गोष्टी कुठंतरी सारख्या असल्याशिवाय उपमा आपल्याला देता येत नाही. पण आज जगद्गुरु तुकोबरारे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला भूत मानतात. आता एखाद्या माणसाला जर आपण भूत म्हणलं ना, ते तेवढ्यावरती थांबणार नाही, ते आपल्या अख्ख्या खानदानाचा उद्धार करील. तू भूत, तुझा बाप भूत, तुझी आई भूत, तुझे लेकर भूत, साऱ्याचा उद्धार करील. आणि वस्तुतः अभंग जर आम्ही म्हणले असतं तर लोकांनी आम्हालाही दोष दिले असते. हे तुकोबरायांनी लिहिलं म्हणून बरं आहे. पण आज तुकोबराय मात्र पंढरीच्या पांडुरंगाला भूत म्हणतात. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही पांडुरंगाला भूत म्हणता हे आम्हाला कळालं, पण तुमच्या भूताचा पत्ता सांगाल का आधी. महाराज सांगितलं अभंगाचं प्रथम चरण, पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे भूत मोठे. आमच्या या सगळ्या मंडळीसाठी एकदा तुमच्या हातात टाळ्या वाजवतील का. जोरदार नाही वाजल्या, सगळ्यांनी मिळून वाजवा बरं. महिला पुरुष बाजूचे जोरदार एक साथ. वा बाबा
फार गोड प्रमाण दिलं बरं. आणि चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल गायली. कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद यांच्यामध्ये. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी. एकदा मला सोलापूरच्या लोकांचा फोन आला. म्हणले आरतीताई आम्हाला कीर्तन करायचं होतं तुमचं. म्हणलं बरं कुठं ऐकलं. म्हणे युट्यूबला. मग आमचं ठरलं. ते म्हणले ताई कीर्तन ठरलं, पण ते सुपारी किती घेता म्हणे तुम्ही. म्हणलं सुपाऱ्या बिपाऱ्या नाही, पण मानधन घेऊ. किती घेताल. आमचं तेही ठरलं. पण त्यांना म्हटलं तुम्हाला माहिती ना आरतीताईचं गायन वगैरे आहे, त्यामुळं आयोजन नियोजन तसं लागेल आणि थोडं रेंजमध्ये बसा बरं, तर माझं बोलणं कळेल तुम्हाला. त्यांना म्हणलं बाकी नियोजन करा बरं, नाही तर बाई मोठ्याची करायची आणि ऊस तुडीला पाठवायची. याला काही अर्थ आहे का. जितकं तोला मोलाचे मंडळी बोलू तेवढं तोला मोलाचं नियोजनही महत्वाचं. त्यामुळे सगळं ताई म्हणे टेन्शन घेऊ नका. आमच्या गावात काही वारकरी भजनी मंडळ आहे आणि त्यांच्याशिवाय आमच्या गावचा सप्ताहच होत नाही, कीर्तनच होत नाही. म्हणलं का बरं. ते म्हणे बाहेरचा माणूसच येऊ देत नाही म्हणते गावात. म्हणलं हा मग काय अडचण नाही, पण तयारीचे तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणे. आता आम्ही कीर्तनाला गेलो. त्या कीर्तनाला सगळे MH70 MH80 MH90 MH5 बाबा म्हणलं यांच्यात कसं काय कीर्तन करा. ते म्हणले तुम्ही कीर्तन तर करा सुरू. अहो लई तयारीचे आहेत म्हणे. आणि मी कीर्तनाला समोर प्रमाण दिलं बरं मध्यंतरी. त्यांना काय फार जमेना, बिचारी सगळे वयस्कर. बाबा मी प्रमाण दिलं. रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमाग जरा बाबाजी होती. ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्याची. ती किती सुटसुटी. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरंच कीर्तनात साथीदारांची गरज आहे. आणि हे आयोजन नियोजन हे वैभवशाली हे आपल्याकडेच बघायला भेटतं बरं. पर गावी जर काही काही भागात गेलो ना दादा पैसा एवढा महामुबलक आहे, पण नियोजनाच्या बाबतीत मात्र फार अधोगती बरं. आणि प्रेम नितांत शुद्ध प्रेम करणारे सगळ्या स्थानावर भेटतील असंही मात्र काही नाही. त्या मुंबईला कीर्तनाला गेले. ती मुंबईकर म्हणले आरतीताई आता कीर्तन करणार घरी जाणार आणि इथून तुम्हाला 70 किलोमीटर कीर्तन आहे. आता मला मुंबई जवळपास 350 किलोमीटर आहे. म्हणलं दादा खरंच थांबणं आम्हाला गरजेचं आहे, पण व्यवस्था होईल का. ते मला म्हणले ताई ही मुंबई इथं लोक मजल्यावर मजले. तुम्ही म्हणता व्यवस्था. अहो तुम्ही म्हणाल तशी करू. चला आमच्या माग. ते पुढं आम्ही माग, ते पुढं आम्ही माग गेलो. आणि भला कोटीचा बंगला. मावशा होते असं दरवाजा उघडला की त्या खोलीत भलते आळे जाळे. आता मला फार स्वच्छ राहायची सवय. म्हणलं बाबू इथं कसं राहायचो काका आम्ही. ते म्हणले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, 10 मिनिटात तुम्हाला क्लीन करून देतो म्हणे ताई ही रूम. आता 5-10 मिनिटं आम्ही असं बाजूला बसलो. त्यांचे सेवक आले आणि त्यांनी फार स्वच्छ सुंदर रूम केली बरं. म्हणले ताई आता थांबामध्ये आम्ही गेलो ना असं स्वर्गात आल्यासारखं एवढं सुंदर बंगला. मग त्या घरमालकाची पोरगी आली आरतीताई गरम पाणी देऊ का, हळदीचं दूध, हक्कान सांगा, लाजू नका, घर आपलंच आहे. काका बाबा जोशी बाबा मला राहावलं नाही. त्या पोरीला जवळ घेतलं. म्हणलं का ग बाई कुणाचं आहे. फार सुंदर बांधला बघ हा बंगला, कुणाचा आहे ग. ती म्हणली आरतीताई हा बंगला माझ्या पप्पाचा आहे म्हणे. खरंच ना काही काही ठिकाणी असे बंगले राहते. आता मी भोकरला फक्त 2च खोल्या आहे. या खोलीतून निघालं की त्या खोलीत, त्या खोलीतून निघालं की या खोलीत. आपल्याला मेळ लागत नाही मोठ्या बंगल्याचा. असे एकदम मोठ्या बंगल्यात गेले मी. आणि ते मुंबईकर म्हणजे मी जेवढा राऊंड मध्ये उभा एवढं नुसतं घराला झुंबरच होतं. एवढा भयान बंगला मी आजपर्यंत तसा बघितला नाही. आणि ते घरचे मला म्हणले ताई तुम्ही फार थकून दुरून आलात ना, फ्रेश व्हा. मी फ्रेश व्हायला त्या बाथरूमात गेले मावले हो. मलाच मी 8 ठिकाणी दिसू लागले आणि मला आतल्या बाहेरच्या सगळे लोक दिसू लागले. म्हणलं बाबू मी ज्या आरती यांना पाहते त्या आरती मला पाहत असतील. मी बाहेर. ते म्हणले ताई झाल्या का फ्रेश. मला नाही व्हायचं, मला साधं बाथरूम दाखवा. म्हणलं येतं कुठं याच्यात मलाच मी कुठं दिसायला लागले. म्हटलं ते म्हणे ताई अहो तसं काही नसतं. म्हटलं नाही आपल्याला जमणारच नाही. अहो लई मोठे मोठे बंगले. आता बाहेर गेलं ना खायचे सुद्धा पदार्थ एवढे आगळे वेगळे आणि आपल्याला भाकर भाजी असं खायची सवय. बाहेर जर चांगले पदार्थ आले ना कशात काय बुडून खायचं त्याचा मेळच लागत नाही. आता मी एकच ठरवलं बाहेर गेलो आधी घरच्या लोकांना खाऊ द्यायचं आणि मग आपण खायचं. तेव्हा कशात काय बुडून खायचं याचा मेळ लागतो. बाहेर समजतच नाही लई वेगळे वेगळे पदार्थ. तसं त्या बंगल्यात गेलो. ती पोरगी आली बरं आरतीताई हक्कानं सांगा घर आपलंच आहे, लाजू नका. तुम्हाला गरम पाणी देऊ का ताई, हळदीचं दूध.
ती मला लईच वेळोवेळी बोलायला लागली, मग मला राहावलंच नाही. मग मी तिला म्हणलं, बाई कुणाचा आहे ग एवढा मोठा बंगला? ती म्हणली, ताई माझ्या पप्पाचा आहे. म्हणलं एवढा मोठा एवढा सुंदर? हो म्हणे ताई माझ्या पप्पाचा आहे. म्हणलं किती रुपयाचा आहे सांगता येईल का? ती मला म्हणली, ताई 1 कोटी रुपयाचा बंगला आहे. बरं का, मी तिला एक पुढचा प्रश्न विचारला, का ग दिदी मग एवढ्या 1 कोटीच्या बंगल्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला एखादी चांगली पॉश रूम नव्हती का? इथं अशा आळ्या जाळ्याच्या रूम मध्ये आम्हाला आणून घातलं. ती म्हणे, खरं सांगू का ताई, 2 महिन्यापूर्वी ह्या पंख्याला माय भाऊजाईन फाशी घेतली होती. मला भाऊ, मी तर उठूनच बसले. म्हणलं बाई तो आहे भाऊजाईन फाशी मला काय लाज घेऊन आली? ती म्हणली, घरचे लोक म्हणले देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आले. म्हणजे कधी कधी लोक काय प्रेम करतील आपण अजिबात सांगू शकत नाही. बरं, पण संत सांगतात, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, सुख देणारं जर काय असेल तर ते मात्र प्रेम आहे. आणि म्हणून हे प्रेमाचे जीवाचे जीवलग मंडळी खरं तर आपल्या भागात भेटतात. बरं, नितांत शुद्ध प्रेम करणारे आहेत. आयोजन नियोजन हे आपल्या भागामध्ये काय गोड प्रमाण दिलं बरं बाबांनी, की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खिचरीचे राण बहु खिचरीचे राण. लोक म्हटले, महाराज अहो लाखो वारकरी जातात हो पंढरीला, तुमचं चुकलं बरं, तुम्ही पांडुरंगाला भूत म्हणता. तुकाराम महाराज म्हटले, हो मी देवाला भूत म्हटलो. का बरं म्हटले ते सांगा. लोकांना विचारला. अगोदर म्हणले, महाराज अशा काय भूताच्या खुणा तुम्हाला पांडुरंगाच्या ठिकाणी दिसल्या? महाराजांनी विचारलं, आधी मला तुमच्या भूताच्या खुणा सांगा, मग मी माझ्या पांडुरंगाच्या भूताच्या खुणा सांगतो. लोकांना विचारलं तुमचं भूत सांगा बरं कसं आहे? लोक म्हणले, महाराज आमचं भूत रंगानं काळं आहे. का पाहिलं का कोणी इथं बसलेल्या पैकी? अहो बोला ना. मी काय तुम्हाला म्हणणार नाही बघून या म्हणून, पण पाहिलंय का? पण लोक म्हणायचे. बरं मला काय माहिती नाही, पण असं पूर्वी ऐकत आलो आपण की भूत राहतात, काळे राहतात, असं म्हणलं तसं म्हणलं, इथं येतो म्हणलं, हे दी म्हणलं, असं म्हणायचे पूर्वीचे लोक. त्यांनी पाहिलं का नाही हे माहिती नाही, पण असं म्हणायचे. पण लोक म्हणले, महाराज आमचं भूत रंगानं काळं. महाराज म्हणले, मग आमचं सुद्धा काळच आहे. कधी झालं ते सांगा. महाराज म्हणले, तुमचं. लोक म्हणले, आम्हाला सांगता नाही. मग महाराज म्हणले, आम्हालाही माहिती नाही. ठाई चाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेचा चाळा लावी लागे माये. आम्हाला आमच्या भूताचं काळे पण सांगता येणार नाही. तुकोबाराय म्हणले, आम्हालाही सांगता येणार नाही. लोक म्हणले, महाराज आमचं भूत लागलं की त्या भक्ताचं त्याचं लागलेल्याचं अस्तित्व नष्ट करतं. ज्याला भूत लागलं त्याला जर आपण विचारलं त्याचं नाव रामभाऊ असू दे. बरं मावल्या हो, झोपू नका, 5-10 मिनिटं फक्त. भूत लागलेल्या माणसाला जर विचारलं ना तुमचं नाव, त्याचं नाव जर रामभाऊ असलं तर ते शामराव सांगत असतं, कारण त्याचं अस्तित्व नष्ट करतं. तसं परमार्थाला प्राप्त झालेली मंडळी, त्यांचं सुद्धा अस्तित्व नष्ट झालेलं, घरादाराचा विसर त्यांना पडलेला असतो, नाते संबंध मोहमाया त्यांच्याजवळ राहत नाही, त्यांचं सुद्धा अस्तित्व नष्ट झालेलं असतं. विचारलं का हो तुमचं भूत रंगानं काळं, ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतो. आमचं भूत जर लागलं तर ते कामं करू लागतं. तुकोबाराय म्हणले, आमचं भूत जर लागलं तर आमचं भूत सुद्धा कामं करतं. काय कामं केले?
चोखोबाची बहीण झाला शारंगारू चोखोबाची बहीण झाला चरित्र पहा. उच्च नीच काही नेणे भगवंता अभंग जर पाहायला कळेल ही भूत सुद्धा भक्ताला काम करू लागतं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की आम्ही सुद्धा तुमच्या आमच्या भूताच्या खुणासारखे असल्यामुळे आम्ही देवाला भूत म्हणलो. पण त्याच्याकडे जात असताना बहु खेचरीचे राण जाता वेडे होय म्हण जाताना मन वेड व्हावं एवढं भगवंत त्या भक्ताला आकृष्ट करतो. खरं तर 11:05 झाले. तुमच्या जीवात जीव यावा याच्यासाठी आपण एक भजन घेऊ बरं. ते कीर्तनाच्या मध्यभागीचा मेन बिंदू आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं ताट बसा, श्रद्धेनं टाळी. 2 मिनिटं माझ्या श्रीजी करुणामाईचं भजन करू, नंतर आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करू. टाळी आणि प्रेमानं प्रत्येकानं भजन करा बरं. ह राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे कुणाचाच आवाज आहे ना. एक आपण काही वाजणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं झालं की महिला, महिलांचं झालं की पुरुष. न लाज लज्जा बाळगता प्रत्येकानं प्रेमानं टाळी. राधे राधे हो राधे राधे जय हो. राधे राधे हो राधे. पुरुष मंडळी थांबा. तुम्ही फार मंडळी उपस्थिती हो, पण तुमच्या उपस्थितीसारखा आवाज आहे ना. आज भंडारा कमी होता का जरा? बोला ना, प्रेमानं तर भजन करा. एवढ्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यासारखं करू नका बरं. माऊली ताट बसावर. तुमचाच आवाज जरा कमी यायला हे प्रेमानं करताय. तुमचा आवाज येईना की चार्जिंग नसली नाचू नाचू. प्रेम टाका, फार गोड होईल. अजिबात लाजू नका. प्रेमानं सर्वांनी. राधे राधे हो. टाळ्या वाजवा. आपल्याला काय रोजाची नाही आणायची. एक साथ राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. वाह वाह वाह, क्या बात है. वाह वाह. पाठीमागच्या येऊ द्या, येऊ द्या. तुमचा पण आवाज येऊ द्या. वाह वाह वाह, जय हो. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे. राधे राधे
जय हो वा वा राधे राधे वा 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 राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे वा 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 अति सुंदर बरं माया हो क्या बात है वाह वाह जय हो क्या बात है हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे सर्वांनी प्रेमाने बोला राधे तुम भी बोलो राधे हम भी बोलो राधे 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 तुम भी बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे राधे हम सब मिलकर बोलो राधे 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 हो राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे बोला बोला साथी राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे अत्यंत गोड सोजवळ सुंदर भजन केले एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी वा वा खरंच अत्यंत सुंदर बरं महिलांचाही तितकाच सुंदर आवाज होता आणि पुरुषांचाही सुंदर आवाज होता पण आता काहींनी केलं असेल काहींनी नसेल आता मात्र सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा सर्वांनी हात अत्यंत एक साथ टाळी आणि प्रेमानं सगळ्यांनी भजन करा विठोबा रखुमाई समाप्त करायची सगळे रोज गायन करणारी मंडळी आहे थोडासा माझ्याकडून वेळ कमी भेटला तुम्हाला तर माझ्यावरती नाराज होऊ नका थोडंसं कीर्तन उशिरा सुरू झालं त्यामुळे उशिरा फार पर्यंत करणं चुकीचं आहे कारण मला माहिती ह्या माय माऊल्या आपण तरी त्या ठिकाणी मला येऊन स्थानावरती बसायचंय स्टेजवरती पण सगळं घरचं कामकाज करून इथं यायचंय दुपारी एवढं उत्साहानं नाचायचंय पुन्हा रात्रीच्या वेळेला 12 वाजवायची हे चुकीचं आहे त्यामुळे अगदी 5-10 मिनिटांमध्ये मी सेवा समाप्त करणार आहे माझे सगळंच तरुण बांधव या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कथा कीर्तनाला उपस्थित राहतात आम्हाला आनंद आहे पण त्यांनाही ऊर्जा देणारं काहीतरी साधन असलं पाहिजे नाहीतर एवढं जडवड कीर्तन केलं वयस्करांना बरं वाटतं पण पोरं म्हणतात नाही नाही काय कीर्तन सांगितलं बाबा त्याचं सारं डोकूनच गेलं सारं देवाचं सांगितलं आणि देवाचंच कीर्तन असतं पण थोडंसं माझ्या तरुणा बांधवांना खरं उत्स्फूर्तपणा प्राप्त व्हावा सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांचीही ओढ निर्माण व्हावी असं वाटत असेल तर आम्हाला सुद्धा आज वेडं झालं पाहिजे बरं वेडं व्हायचं म्हणजे संतासारखं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे रात्र न कळे एवढं वेडं आपण होऊ शकणार नाही आणि होऊही नका पण वस्तुतः नको त्या गोष्टीचं वेड लावून आपलं जीवन अधोगतीला नेण्यापेक्षा आज पाहिलं ना बाबा पोरं कथा कीर्तनाला जास्त करून येणार नाही आणि मला आनंद आहे आपले हिप्पारग्याचे बरेच मुलं आहे पण काही 2-4 जण पिऊन येत असतील तर माझी त्यांना विनंती असेल बाबा दादा असं कृत्य तुम्ही करू नका या धर्ममंडपात तरी पण वस्तुतः सगळे माझे तरुण बांधव उत्साहानं येतात नाचतात गातात वाजवतात त्या ठिकाणी उत्साहानं आनंद घेतात पण
आज पोरं इथं येत नाही म्हणजे ते काय फारच बिजी कामकाज करतात असंही नाही. पोरांना मोबाईलचं फार व्यसन लागलं बाबा. चार चौघात बसले ना ते बोलायचं सोडून देतील पण आपला मोबाईल काढतील, याला चॅटिंग करतील, त्याला बोलत राहतील. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, फार झालं तर पुन्हा यूट्यूब. आता नको नको त्या गेमी आल्या त्या मोबाईलमध्ये. एवढे पोरं त्या मोबाईलमध्ये वेडे झाले ना. बरं वापर करावा करू नये या मताची मी नाही, कारण मोबाईल शिवाय आता आपण खरं तर सगळे काही कॉन्टॅक्ट असेल, सगळे काही संपर्क असेल युट्यूबच्या माध्यमातून. आज काही जरी आपल्याला पाहायचं असेल तर युट्यूब एवढं सुलभ साधन झालेलं आहे. आता आमच्या मायमाऊलीला एखादी रेसिपी माहिती नसेल, पूर्वी तरी याला विचार त्याला विचार, आईला फोन करून. आता तसं आहे का माया? महिला मंडळाजवळ सुद्धा मोबाईल आहे. आता त्यांची लेकरं, पूर्वी जर लेकरं रडायला लागले तर आई काय द्यायची त्याला? पिठाचा उंडा द्यायची ना. पण आता जर पोरं रडायला लागले तर माया काय देतात बरं तुम्ही? मोबाईल. व्हा ना, कबूल तर व्हा आता तरी. परत पहिला मोबाईल देतात. बरं मोबाईलचं पोरांना एवढं व्यसन लागलं, एवढा नाद लागला ना. एवढे लेकरं असू द्या हो, ती माणसाला कोणाला बोलू देणार नाही. आम्हाला मोबाईल पाहिजे, कार्टून पाहतील, हे बघतील ते बघतील. मोबाईलचा नाद फार वाईट आहे. नको त्या गोष्टीचं खरं तर वाईट नाद लागू नये. आणि एवढे त्या मोबाईलमध्ये आता नको नको त्या गेमी आल्या. ती एक पबजी गेम आली, त्या पबजी गेमात तर पोर एवढे पागल झाले. आमच्या तिकडे एक जण तर पबजी खेळत खेळत बाथरूमला गेलं. जाताना सरळ गेलं पण आता वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या तर नाही झालं. तिनं 2 डॉक्टर बोलवले, कुठल्याच डॉक्टरला मिळ नाही. 4थ्या डॉक्टरनं सांगितलं यांना चिकनगुन्या नाही, कोरोना नाही. त्या पबजी गेमच्या नादामुळे पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वागले, बाकी दुसरं कारणच नाही. आज आम्ही असं नको तिकडं वेडे झालो. पण वेडच व्हायचं असेल तर माझ्या शूरवीरांसारखं वेडं व्हा, संतांसारखं वेडं व्हा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वेडं व्हा. 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं. आज राजा आमच्यामध्ये नाहीये पण अभिमानानं आमच्या आज राजांचं नावाचा जयघोष केला जातो. याचं कारण राजांचं कर्तबदारपणा, नवे राजांचं कर्तृत्व तेवढं श्रेष्ठ आहे. आणि आजकाल आमचे तरुण बांधव 2 व्हीलर घेतात, हातभर केसा, हातात कड, कानात बाळ्या आणि पाठीमागूनच लिहितात राजे साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? आपण अशी बनलोय त्यांना दाखवायला. आणि माझे राजे साहेब आले आणि या तरुणाची जर अशी बेहोश अवस्था पाहिली तर राजे पुन्हा मरून जातील. विठ्ठल विठ्ठल. कोण होते माझे छत्रपती शिवाजी महाराज? एक वेळेला एका रस्त्यासमोर दंगल चालू आहे, रस्त्यावरती दंगल चालू आहे आणि एका मुलीचे आई वडील घरी उपस्थित नाही. आई वडिलांची वाट पाहत ती मुलगी रस्त्यावरती घरासमोर उभा आहे. रस्त्यानं काही गुंडांची टोळी चालली, त्यांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. त्या मुलांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल पण आज ही मुलगीच उचलायची. त्या मुलीनं त्यांच्या अंतकरणातला भाव जाणला, कड्या कुलपा लावल्या आणि सैरा वैरा धावत करत मुलगी पळू लागली. पण भेटेल त्याला म्हणायची दादा भैया माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे, दादा भैया माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे. पण कुणीच त्या मुलीला आधार सहारा दिला नाही. पळत पळत एका चौकात आली. चौकावरती आल्यानंतर कटडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं. उजवीकडे पाहिल्यानंतर गल्ली गल्लीमध्ये घराला खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिला. अरे कुठंतरी आशेचा किरण दिसतो म्हणून मुलगी त्या खिडकीजवळ जाऊन पोहोचली. पण ऐका ना, खिडकीतून आतमध्ये डोकावलं. त्या घरामध्ये 25 ते 26 वर्षाचं नवतरुण तिनं पाहिलं आणि लगेच तात्काळ दारासमोर गेली. गेल्याबरोबर दारावरती थाप टाकली. रात्रीच्या 12 वाजता मायाओ तिनं दरवाजा उघडला. त्यानं दरवाजा उघडला आणि हिनं हातच जोडले. दादा रात्रीचा प्रसंग आहे रे, माझ्या पाठीमागं काही गुंड लागलेत. वाटेल ते झालं तरी चालेल पण जीवाचं इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे. आणि या क्षणाला जर दादा तुझी आई बहीण असती तर तू काय केलं असतं? त्या मुलाने एका वाक्यात सांगितलं, दीदी तो आत हो, बाकीचं सगळंच काय मी बघतो. रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर सकाळच्या 6 वाजेपर्यंत मुलगा बसलेला आहे. गुंड पळत आले. मुलगी गेली कुठं? मुलगी गेली कुठं? दिपाड तरुण पाहिला मुलगी कुठं गेली याचा विचार करण्यापेक्षा आपण आपला जीव घेऊन पळालेलं बरं, मुळे पळून गेले. पण रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर सकाळच्या 6 वाजेपर्यंत मुलगा विचार करत होता, अरे ही नवतरुण कन्या आहे, इथपर्यंत आली, जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं ती म्हणत होती. पण हिच्या लक्षात का आलं नाही मी ही तरुण आहे. आज इथं येऊन आम्हाला त्या ठिकाणी म्हणते आहे माझं रक्षण कर. पण आज माझ्याही मनामध्ये काही आलं असतं तर मीला स्पर्श करू शकलो असतो. पण या दिदीनं हा विचार न करता रात्र माझ्या घरात काढली कशी. सकाळ झालं कीच मी त्या मुलीला विचारीन. सकाळी मुलगी निघाली. दादा येते बरं मी, रात्रभर तू माझं रक्षण केलं, तुझ्या आधारानं मी राहिले, दादा तुला धन्यवाद. येते बघ दादा मी. त्यानं सांगितलं दीदी मी एक हटकवतोय ग, तुला प्रश्न मला एक विचारावा वाटला. तू रात्रीच्या वेळेला या स्थानावरती आली, माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं तू म्हणत होती ग, पण तुला असं कसं लक्षात नाही आलं ग मी सुद्धा एक हिंदू आहे, मी सुद्धा एक तरुण आहे.
आज माझ्याही मनामध्ये काही आलं असतं तर मी तुला स्पर्श करू शकलो असतो, पण हा विचार न करता तू रात्र काढली कशी याचं उत्तर मला अपेक्षित आहे. अरे त्या मुलीच्या पायाखालची जमीन हादरली. दादा, नसेल रे छत्रपती शिवाजी महाराज, पण तुझ्या रूपात मला आज माझ्या राजांचं दर्शन झालं. ऐक ना दादा, एकदा दंगल चालू आहे आणि माझे आई वडील घरी नाही म्हणून मी त्यांची वाट पाहत रस्त्यावरती उभा आहे. पण रस्त्यानं एक गुंडांची टोळी चालली आणि त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल पण आज ही मुलगी उचलायची. दादा, त्या गुंडातल्या अंतकरणातला भाव मी जाणला, कड्या कुलपा लावल्या, सैरा वैरा धावत करत पळत होते. भेटेल त्याला म्हणायचे माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण करा, माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण करा. दादा, मला कुणीच आधार सहारा दिला नाही. पळत एका चौकात आले, कठडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं. उजवीकडे पाहिल्यानंतर घराला खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिला. कुठंतरी आशेचा किरण दिसतो म्हणून दादा त्या खिडकीजवळ येऊन पोहोचले रे. पण खिडकीतून आतमध्ये डोकावलं त्यावेळेला तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मला दिसली. आणि मला ठाऊक आहे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत त्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीवर कन्येवर अत्याचार आणि अन्याय होणार नाही हा माझा विश्वास. आणि म्हणून मला असं वाटतं आज नसेल राजे पण राजांची विचारधारेची मुलं आजही आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतील. आणि म्हणून तरुण बांधवांना नको तसं वेडं होण्यापेक्षा खरं तर स्वराज्यासाठी, समाजाच्या रक्षणासाठी, चांगल्या सेवेसाठी आपण सुद्धा वेडं व्हा. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात आमचं मन जाताना वेडं झालं पण त्या ठिकाणी गेल्यानंतर बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुकोबाराय सांगतात मी तुम्हाला सांगतो की तेथे जाऊ नका कोणी. आम्ही संसार वृत्तीनं गेलो, परमार्थ वृत्तीनं माघारी आलो. आणि पण मग कोण नाही आलं हे तर सांगा. तुकाराम महाराज सांगतात की तुका पंढरीसी गेला पण पुन्हा जन्मा नाही आला. याचं कारण की मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून माझे मरून गेले, मरण माझे परमार्थ बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की. अभंगाचा भावार्थ संपला. सेवेला आता पूर्णविराम देऊया. आज या ठिकाणी समस्त टाळकरी मंडळी उपस्थित आहे. अतिशय मोलाची साथ तुम्ही सर्वांनी दिली. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. उत्तम साऊंड सिस्टीम आहे आणि श्रोतृवर्ग तुम्ही सुद्धा बहुसंख्येने या स्थानावरती उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा आहेत, त्यांच्याच हातात असतं आमचा कुडं घालवायचा, कुडं वाढवायचा. पण ऑपरेटिंग सेवा अगदी मनोभावे ज्यांनी आम्हाला सुपूर्त केली. इकडे पाहिलं तर मृदुंग क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य तयारी केलेले आमचे दादाश्री आहेत. दादा नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतात ते दोनच बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना. आणि काही काही तर असे वाजितेत, नेमकं वाजितेत का खाजितेत तेच कळत नाही. पण तुम्ही मात्र अतिशय मोलाची सुंदर साथ दिली. तुम्हालाही धन्यवाद. आमचे सिंतवादक बाळकृष्ण दादा आहेत. दादा तुम्हालाही धन्यवाद. दोन्ही डोळ्यांना अंध आहेत पण वाजवणं एवढं सुंदर, एवढं सुरेख आहे, अतिशय गोड. आमच्या खरं तर एकदा बाळकृष्ण दादासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. ज्याला डोळे आहेत त्याला सगळं काही समजू शकेल, बोललेले भाव आपण खुणवलेलं सगळं. पण आता न दिसता सुद्धा एवढी मोलाची सेवा त्यांच्याकडे आहे आणि खूप प्रामाणिकपणाने दादा सेवा करतात. पहिल्यांदाच आमची या कथेमध्ये भेट होते आहे. पण आमचे बाळकृष्ण जे आहेत
अतिशय गोड सिंत वाजवतात, त्यांनाही धन्यवाद देते. आधी करून आपण हिप्परगा माळकर मंडळी एवढं गोड सप्ताहाचं आयोजन केलं आणि आग्रहानं भाग कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. अतिशय गोड आपल्या नामसप्ताहाचं आयोजन आहे. अशीच नामसप्ताहाची सेवा सातत्यानं तुम्हा मंडळीकडून घडो. तुम्हाला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. एकदा तुम्ही तुमच्यासाठी आयोजक नियोजकासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. आयोजक मंडळीला मी धन्यवाद देते. माझे राहेरकर सगळेच बांधव, आमचे चेअरमन दादा असतील, आमचे ब्राह्मण काका आहे, आदी करून आपण समस्त बंधू मंडळी या ठिकाणी 2 गाड्या करून आलात. आपण बाळूभाऊ आहेत, आपण सर्वच जण उपस्थित राहिलात. तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. आमचे वसंत काका आहेत राहेरचे, फार नितांत शुद्ध प्रेम. आमच्या कधीतरी कॉल माझा काकाचं बोलणं होतं, पण आमच्या बाबांचे त्यांचे 1.5-2 दिवसाला कॉल चालूच राहतात, पण फार प्रेम. आम्ही नेहमी सातत्याने या परिसरात आलो की त्यांच्या घराला कधी टाळून जात नाही बरं. आणि इथं ह्या भागात आलो की आमच्या सुलोचनाताईकडे फार सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. आमच्या सुलोचनाताई सुद्धा खूप मनोभावे सेवा सातत्यानं दरवर्षी करत असतात. यावर्षी पुनश्च आमच्या सेवेचा त्यांना योगाला, त्यांनाही धन्यवाद. आमच्या अर्चू दिदीचे सासू सासरे आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आणि समस्त वारकऱ्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. आमचे नादब्रह्म चॅनलचे दादाश्री आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि या नारदाच्या गादीवर भगवंतानं जशी बुद्धी दिली तसं फक्त बोलण्याचा प्रयत्न केला. कथाकार कीर्तनकार अभ्यास करून बोलू शकतो, पण या गादीवर जसे शब्द निर्माण होईल तो भगवंताच्या कृपेनं बाहेर टाकत असतो. इथं बोलणं एवढं सोपं नाही बरं. इथं चांगल्या चांगल्याचे पायी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. कधीतरी प्रॅक्टिस करून पहा, हातात माईक घेऊन पहा, बसले बसले लोक सहज बोलत असतात. नाही नाही ती असं नाही असं म्हणायला पाहिजे होतं, नाही ते महाराजाला चाल जमली नाही, नाही ते आरी एकदा माईक घेऊन बघ, कळल तुला इथं कशी परिस्थिती राहते. एवढं सोपं नसतं. बोलणं फार सोपं असतं, पण इथं येऊन बोलणं तसं एवढंही सोपं नाही. नाही तर मी एका गावात कीर्तनाला गेले, असंख्य जन समुदाय जमलेला होता. गावातले लोक म्हणले, अरे आरतीदा एवढ्या दुरून आले, एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरिता गावातला महत्वाचा व्यक्ती उठून उभं राहिलं, पण माया होते सकाळच्या दशक्रिया विधीवर आलेलं होतं, त्याच्यामुळे डोक्यात सगळं तिकडलंच. त्यांना हातात माई घेतलं, बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं. आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा. अरे म्हणलं मी जिवंत आहे राव, मला मारता कशासाठी. म्हणून इथं बोलणं तसं सोपं नाही, पण तो कृपा करील अगदी तसा भक्त बोलत असतो. त्यानं कृपा केली तसं फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला. पुनश्च सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर